हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 63. सुषमाताई म्हणतात, काल तुम्ही म्हणाला की काही गोष्टींचा मनाला त्रास होतो. स्वामीजी म्हणतात, होतो ना. हेच बघा, सकाळी 6 वाजता ध्यानाला जायचं तर त्याआधी 4 वाजता उठून व्यायाम, स्नान, पूजा, अभिषेक सर्व आवरून जात होतो. आता जर कोणी म्हणालं की 7:30 वाजता मला येता येत नाही, तर ते मनाला पटत नाही. हा आळस म्हणायचा का? तरुण माणसाला आळस वर्ज्य आहे. परमार्थी माणसाला वेळेचं महत्त्व कळलं पाहिजे. आपल्याजवळ वेळ थोडा आहे, त्या वेळेला ती गोष्ट झाली नाही तर आयुष्य व्यर्थ जातं. ही गोष्ट कळली नाही तर परमार्थी होता येणार नाही. तसं कुणीही कुणाची निंदा, मत्सर केला, कुणाविषयी त्वेषानं बोलायला लागलं तर मला, माझ्या शरीराला, हृदयाला जास्त त्रास होतो. कुणी दुसऱ्याचं न बघता आपलंच घोडं दामटायला लागला तर मला कळतं की हा आपल्या स्वार्थासाठी सगळं करतोय. मी तसा चाणाक्ष असल्यामुळे मला ते लवकर कळतं. हे वाईट आहे. जरा कुणी हालचाल केली की मला कळतं. असा स्वार्थी मनुष्य परमार्थी कसा होणार? म्हणून त्यानं हे सगळं टाकावं असं मला वाटतं. परंतु सगळं जग काय असं टाकतं का? मग माझ्या मनाला त्याचा त्रास होतो. स्वामीजी पुढे म्हणतात, वाचा एखादा प्रश्न. संतांचे संगती मनोमार्गगती हे पुस्तक झालं. 2रा भाग झाला. आता 3रा भाग करायचा. 3 भाग करायचे असा माझा विचार आहे. हळूहळू करू. त्याचं तुमच्यावर प्रेशर नाही, माझ्यावरही नाही. सहज रोज 10 मिनिटं असतात. त्या वेळात वाचता वाचता ग्रंथ तयार होऊन जाईल. डोक्यावर ओझं घेऊन काही करायचं नाही. ओझं भगवंतानी आपल्या डोक्यावर घेतलं आहे, आपल्यावर काही नाही. वाचा प्रश्नोत्तरं. पुन्हा ऐकायला देखील बरं वाटतं. आपण पूर्वी काय सांगितलं, काय चुका राहिल्या हे लक्षात येतं. म्हणून वाचून दाखवत जा. काही सुधारणा आवश्यक असेल तर सांगेन. स्वामीजी पुढे म्हणतात, ज्ञानोबा आणि स्वरूपानंद यांचे आशीर्वाद पाठीशी नसते तर मी देखील काही करू शकलो नसतो. हे त्यांचे आशीर्वाद आहेत आणि तेच आशीर्वाद तुम्हाला मी दिलेत. तुम्ही हे काम करा. स्वामी स्वरूपानंदांनी मला हेच सांगितलं. तुम्ही शांत झाला आहात, लोकांना शांत व्हायला शिकवा. तुम्ही नाम घेता तसं लोकांना नाम घ्यायला शिकवा. तुम्ही परमार्थ करता तो त्यांना शिकवा. त्यांचे आशीर्वाद, त्यांची आज्ञा म्हणून हे झालं. नाहीतर एवढं काम होणंच शक्य नाही. कुणी म्हणेल मी केलं तर हे अगदी चूक आहे. 100% चूक. 1-2% नाही. 1 दिवस देखील कोणी मनुष्य हे करू शकणार नाही. या अशा चांगल्या कर्मामध्ये जर अभिमान आला तर ते काम 1 दिवस देखील पुढे राहणार नाही. ज्ञानोबांनी सगळी ज्ञानेश्वरी लिहिली तरी ते म्हणतात, वाचूनी पढे ना वाची, ना सेवा ही जाणे स्वामीची, ऐशिया मज ग्रंथाची योग्यता के असे. एवढा मोठा ग्रंथ लिहिण्याची माझी योग्यता कुठली? पण माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी सांगितलं, कृपा केली, म्हणून मी हे लिहू शकलो. तसाच भाव सगळ्यांचा पाहिजे. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ न भूतो न भविष्यती पण सद्गुरू कृपेने लिहिला गेला असंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गुढीपाडवा. स्वामीजी म्हणतात, तुझं डोकं विचाराच्या बाबतीत सुपीक आहे. खूप विचार येतात, पण एक विचार पक्का धरावा. परमेश्वर सगळ्या ठिकाणी आहे आणि मी त्याचा दासानुदास आहे. मला भक्त म्हणतात लोक, पण मी दासानुदास आहे हा विचार पक्का ठेवावा.
जे कधी काळी ध्यान करत असतील ना, त्यांचा मी दास आहे असं म्हणावं, तर आपलं जीवन सफल होतं. हे त्यांच्याकरता नाही, आपल्याकरता आहे सगळं. इतकी मंडळी आपल्या पाठीमागे आहेत. परमेश्वर त्यांच्या रूपानं आपल्यासमोर उभा आहे. एखादं लहान मूल देखील, असं मला नेहमी वाटतं, अबालवृद्ध सगळे लोक परमेश्वराचीच रूप आहेत. सुषमाताई म्हणतात, स्वामीजी, हे एवढं सगळं लेखन झालं, शेकडो कॅसेट्स झाल्या, त्याचं पुढे काय करायचं? इतर मंडळी कोणी यात लक्ष घालत नाहीत. मी काहींशी बोलून पाहिलं, मला वाटतं त्यांना याचं महत्त्वच लक्षात येत नाही. एकानं तर म्हटलं, तुम्ही कशाला हे सगळं करता? एवढं टेप करून काय उपयोग? कोण ऐकणार? मग वाटतं मी हे सर्व व्यवस्थित करून ठेवण्यात जो वेळ, कष्ट, खर्च करते, त्याचा उपयोग होणार की नाही? का हे सर्व काढून टाकावं? आपण हे काम यापुढे करायचं की नाही? ग्रंथ तरी काढायचे आहेत का? कागद जुने झाले की फाटून जातील. तेव्हा या बाबतीत माझं धोरण काय असावं? माझ्या मनातील अनेक शंका, प्रश्न मी स्वामीजींपुढे मोकळेपणानं विचारत असे. तसंच आजही विचारलं. स्वामीजी म्हणतात, प्रथम कोणतंही काम भगवंत करतो असा भाव असावा. हे काम मी केलं, आता मी ते सोडून देते, असंही म्हणू नये. इतर मंडळी हे काम करत नाहीत कारण ते त्यांचं कामच नाही. स्वराज्य संस्थापनेचं कार्य भगवंतांनी शिवाजी महाराजांकडून करवून घेतलं. तसं हे टेपचं काम तुमचं आहे. टेप करून ते व्यवस्थित शिस्तीनं ठेवायचं, सांभाळायचं, हे काम तुमच्याकडूनच करून घ्यायचं आहे. यात कोणी तुमच्या मदतीला येईल म्हणून वाट पाहू नका. हे काम आपणच करायचं आहे. भगवंत एकेका कामासाठी एक एक व्यक्ती नेमत असतो. माझ्याकडून 35 वर्ष प्रवचनं करून घेतली. हे जर मी ठरवलं असतं तर कदाचित 1-2 वर्षातच ती संपली असती. रेड्याकडून वेद त्यांनी म्हणवून घेतला. तुम्ही हे कष्ट कशासाठी घेता असं जे म्हणतात त्यांना त्याची समजूतच नाही. प्रत्येक व्यक्तीचं मिशन वेगळं. तुमचं हे काम दुसरं कोणी करायचं म्हटलं तर ते होणार नाही. तुम्हाला जे वाटतं की हे एवढं काम आपण करून ठेवलं, ते आपल्या पश्चात इतरांना कळणार की नाही हा विचार नको. आपण लोककल्याणासाठी अवतार घेतला का? तुम्ही तुमच्यापुरतं करून ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर 300 वर्ष ती लोकांना माहितीच नव्हती. पुढे नाथांना त्याचं महत्त्व लक्षात आलं आणि त्यांनी प्रतिशुद्ध केलेली आहे. मूळची ज्ञानेश्वरी कुठे आहे ती माहीत नाही. तसं तुमच्या या लेखनाचं महत्त्व 50-100 वर्षांनी कुणाला तरी कळेल. आता कागद जुने झाले तर ते किती दिवस राहणार असं जे वाटतं, ते ज्ञानेश्वरी राहिली की नाही? तसं ते राहील. भूर्जपत्रावरचं लेखन नव्हतं का राहत? आता यावर पुन्हा वेळ घालवावा का, कष्ट करावे का, असं जे मनात येतं तो विचार काढून टाका. हे सर्व तुमच्या उद्धाराला आवश्यक होतं म्हणून ते तुमच्याकडून करवून घेतलं. यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ लिहिताना तुमचा उद्धार होत होता. लोकांच्या उद्धारासाठी आपण काही केलं असं समजू नये. आता यापुढे ग्रंथ काढायचे की नाही हे तरी आपण कसं ठरवणार? मी उद्या राहणार की नाही, तुम्ही आहात की नाही, कसं सांगणार? तेव्हा हा काही विचार करू नका. आता तुमचं अक्षर सर्वांना कळेल की नाही ही देखील चिंता नको. हेमाडपंथी लिपी कुणाला कळत होती, पण ती अक्षरं लावून त्यावरून ग्रंथ तयार झाले. तेव्हा असं लक्षात घ्या, आपलं लेखन चांगलं आहे, चांगल्या गोष्टी आपण लिहिल्या आहेत. लोक हवा तर त्याचा उपयोग करून घेतील, नाही तर सोडतील. आपण ते नीट निवडून व्यवस्थित ठेवावं. लोकांच्या उपयोगी पडेल. त्यातील सारे विचार स्वामींचेच आहेत आणि स्वामींचे म्हणजे तरी काय, सर्व संतांचे विचार आहेत. तसे ते आजपर्यंतच्या ग्रंथात आलेले आहेत, पण ते आपण आणखी सोपे करून सांगितले आहेत. तेवढे साधनेच्या दृष्टीनं पुरेसे आहेत.
तेव्हा आता काही शंका डोक्यात न ठेवता समोर येईल ते काम आनंदानं करायचं, आनंदात राहायचं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 64वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.